हा कसला बाबा आहे भोंदू? याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केला आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ. नाही त्याला तर जेवढ्या बागेश्वर आणि त्यामुळे याची हिंमत वाढते. याला अक्कल कवडीची नाही आहे त्याला. या म्हणा हा कसला बाबा आहे भोंदू? याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केला आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ या बंधूला, असं आम्ही पहिलेच ट्विट केला आहे. महाराजांचा अवमान करणार कुठे गेले आता ते? महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून त्याला वाईट धंदे करायचे ना, महाराजांचं नाव घेऊन आपले पाप ढाकायचे, असे काही महापाप महाराष्ट्रात खूप झाले आहेत. त्यांनी आता यावर का गपचूप राहत आहेत? ज्यावेळेस तो यूपीतला एक लेखक पंतप्रधानांशी छत्रपती शिवरायांची तुलना करतो त्यावेळेस बोलत नाही. बागेश्वर आणि महाराजांचा तर जाप म्हणजे महाराजांना तर त्यांनी असं ठरवलं की त्या कोणत्या त्या स्वामीच्या चरणी नतमस्तक झाल्याची घोषणा केली, भाषणातून त्यांनी व्यक्त केलं. हे किती करंटेपणा आहे, नालायकपणा आहे. छत्रपती शिवराय कोणापुढे झुकले असते तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती. महाराज देव मानत होते, पण महाराज अशा बंधुगिरींना कधीच थारा देत नव्हते. महाराजांचा विश्वास स्वतःवर होता, महाराजांचं कर्तृत्व फार मोठं होतं, म्हणून या स्वराज्याची निर्मिती झाली. पण हे बंधूच्या मागे लागून काहीतरी नवीन बंधू तयार करण्याचं काम, जुन्या बंधूला पुढे आणून नवीन बंधू पुन्हा त्याचं नाव घेऊन पुढे करतोय, असं माझा स्पष्ट आरोप आहे. बागेश्वर को काय का महाराज है वो? काय का महाराज है बागेश्वर? बंधू ये बंधू है, काय का बागेश्वर है? क्या क्या अक्ल है उसको? क्या पढ़ा है वो छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास? बेवकूफ़ जैसी यहाँ आकर बात करके गया वो, महाराष्ट्र की भूमि पर अपमान करते गया और सब बाकी मुंह पर ताकते रहे. किसको अधिकार दिया उसको? बागेश्वर को. और जिसको चाटना है तो उनको पैर उठ के तलवे चाटते रहे, पर महाराज का अवमान करेगा तो जो उसको जितना गालियां देगा उतना बख्शीश बढ़ा पाएगा. उसको अधिकार नहीं, उसको क्या मालूम है स्वराज्य का निर्माण कैसे हुआ? पूरे दुनिया में शिवाजी महाराज के विचार को लेकर लोग चलते हैं. अब कहाँ गए ये महाराज का नाम लेने वाले, छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेने वाले और गलत धंधे करने वाले महाराज के नाम के आड़ पर? अब तो वो छुपे बैठे हैं महाराज का अवमान होने के बाद. ये बागेश्वर, ये बालिश बच्चा अब कुछ भी बोले, क्योंकि सत्ता के लोग उनके चरणों में जाके झुक रहे, इसीलिए उसको मस्ती आई है और इसी तरह के व्यवहार और बातें वो कर रहा है. हा कसला बाबा आहे भोंदू? याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केला आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ.